वलंकराच्या बागेमधली एक सुगंधित कळी कोण आहे? अरे वलंकराच्या त्या बागेमधली सुगंधित कळी भीमाच्या कोटावरची रमा जणू सोन साखळी भीमाच्या कोटावरची रमा जणू सोन साखळी भीमाच्या कोटावरची रमा जणू सोन साखळी वलंकराच्या बागेमधली एक सुगंधित कळी वलंकराच्या बागेमधली एक सुगंधित कळी अरे भीमाच्या कोटावरती रमा जणू सोन साखळी भीमाच्या कोटावरती रमा जणू सोन साखळी भीमाच्या कोटावरती रमा जणू सोन साखळी सुमित्राजी क्षीरसागर यांच्याकडून भेटायच्या गाण्यासाठी तत्पूर्वी आमचे सहकारी जे स्टेजवर आहेत आमचे सुमित भाऊ यांनी माझ्या गाण्याला पहिल्या गाण्याला भेट दिली. जरा जोरदार टाळ्या आमच्या सुमित भाऊसाठी. रमा रूपाची लाजरी ऐसी रमा रूपाची लाजरी ऐसी रमा रूपाची लाजरी ऐसी रमा रूपाची लाजरी ऐसी अरे ढगाच्या आड चांदणी जैसी ढगाच्या आड चांदणी जैसी ढगाच्या आड चांदणी जैसी जणू का पौर्णिमेच्या गालावरती पडलेली खडी जणू का पौर्णिमेच्या गालावरती पडलेली खडी. कोण म्हणतं आमच्याकडे साहित्यशास्त्र सौंदर्यशास्त्र नाही. आता मागे जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं कोणी ऐकलंय का? गेलतं का? त्याच्यात जे बाहेरून दिल्लीहून वगैरे जे लोक आले होते हिंदी साहित्यातले ते म्हणत होते मराठी साहित्य जर काय असेल तर ते फक्त आंबेडकरी साहित्य दलित साहित्य बाकी साहित्य नकोच माझा नाही. तुम्हाला बाबुराव बागुलच वाचावं लागेल तुम्हाला नामदेव ढसाळच वाचावं लागेल तुम्हाला दया पवार वाचावं लागेल तुम्हाला शरण लिंबाळे वाचावं लागतील. अहो किती आहेत असे. आणि विचार करा प्रतापसिंग दादा सारखा वामन दादाच्या छत्रछाईखाली हे तयार झालेलं आहे हे व्यक्तिमत्व. सर शायरी का अंदाज देखो. रमा रूपाची लाजरी ऐसी ढगाच्या आड चांदणी जैसी ढगाच्या आड चांदणी जैसी ढगाच्या आड चांदणी जैसी जणू का पौर्णिमेच्या गालावरती पडलेली खडी जणू का पौर्णिमेच्या गालावरती पडलेली खडी. अरे भीमाच्या कोटावरती रमा जणू सोन साखळी भीमाच्या कोटावरती रमा जणू सोन साखळी भीमाच्या कोटावरती रमा जणू सोन साखळी. सुटापुटात भीम साजावा सुटापुटात भीम साजावा सुटापुटात भीम साजावा सुटापुटात भीम साजावा अरे सुटापुटात भीम साजावा अरे नवाबाचा लागावा नवाबाचा लागावा नवाबाचा लागावा
समकालीन चळवळीचे मूल्य आहे गाण्यामध्ये, ज्याला कळेल तो टाळी दिल्याशिवाय राहणार नाही. प्रतापसिंह दादाने फार राडिकल गाणं आहे. ते म्हणतात की बाबासाहेबांमुळं ज्याला ज्याला हे वैभव प्राप्त झालं, कोणी कलेक्टर झालं, वकील झाला, डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, मुख्यमंत्री झाला, काय झाला, पण तो बाबासाहेबांना विसरला. आणि त्याच्या तुलनेमध्ये दोन वेळची खायची भ्रांत असलेल्या माणसाने बाबासाहेबांचा विचार ठेवत ठेवलेला आहे. खेडो पाणी तांड्या वस्त्यांवरती डोक्यावर ढोलकी पेटी घेऊन जाणाऱ्या वामनदादा सारख्या माणसांनी प्रतापसिंह दादा बोधडे, विजयानंद जाधव, श्रावण दादा यशवंती अशा अनेक कवी गायकांनी हा बाबासाहेब जिवंत ठेवलेला आहे. प्रतापसिंह दादा मुरदाड लोकांना सवाल करतात, तुझ्या माडीत सार उदासीत रान आहे, तुझ्या माडीत सार उदासीत रान आहे. माडी आहे, गाडी आहे, सगळंच आहे ना. हा, मग अशा वर्गणी मागायला गेले की साहेब गावाला जाते ना, पगार होईल नसते. बाबा 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 काय वास्तव आहे राव. पगार होत नाही, साहेब गावाला जाते, मॅडम काय देतात का नाही, वेळच नाही. तुझ्या माडीत सार उदासीत रान आहे, तुझ्या माडीत सार उदासीत रान आहे, तुझ्या माडीत सार उदासीत रान आहे, तुझ्या माडीत सार उदासीत रान आहे. जर ओळ आवडली तर सर्वांनी जोरदार टाळ्या द्यायच्या. नाही नाही, ऐकून माहिती आहे माझं आहे. सगळ्यांनी मागचे उभे त्यांनी देखील जोरदार टाळ्या दिल्या पाहिजे. तुझ्या माडीत सार उदासीत रान आहे, अरे भीम भगवान माझ्या झोपडी शान आहे, भीम भगवान माझ्या झोपडी शान आहे, भीम भगवान माझ्या झोपडी शान आहे.
कधी कळेल तुझी गुलाबी तुला वेड्या, कधी कळेल तुझी गुलाबी तुला वेड्या, कधी कळेल तुझी गुलाबी तुला वेड्या, कधी कळेल, कधी कळेल, कधी कळेल तुझी गुलाबी तुला वेड्या, कधी कळेल तुझी गुलाबी तुला वेड्या, कधी कळेल तुझी गुलाबी तुला वेड्या, कधी कळेल तुझी गुलाबी तुला वेड्या. आपल्या चळवळीचं एक असं झालं साहेब, आपल्याला राजकारणाची सांगडच घालता येत नाही, राजकारणाचे गणितच कळलं नाही. विचार करा, बाबासाहेबांना तेवढ्या प्रतिकूल काळात कसं कसं सक्सेस करून दाखवलं असेल. आज तर तुम्ही आम्ही शिक्षित आहोत, सगळं आपल्याला कळतं. एकच तास आहे, पुन्हा तुम्ही रात्रभर गप्पा मारायला. हा, सगळं आपल्याला कळतं, पण मग आंबेडकरी राजकारणाची दशा आणि दिशा आपल्याला का कळत नाही? कुणीकडे नाही ते हे आपल्या हातात आहे. म्हणून प्रतापसिंग दादा सवाल करतात, कधी कळेल तुझी गुलाबी तुला वेड्या, 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 कधी कळेल तुझी गुलाबी तुला वेड्या. अरे तू तर मालकाच्या पायाची बहाणे आहे, तू तर मालकाच्या पायाची बहाणे आहे, मी भगवान माझ्या झोपडीची शान आहे. भलेही नेता असेल पण बाबासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक आहे. बिहार यांच्याकडून 1,000 रुपयांची भेट मिळाली आहे आणि MS मोरे दादा यांच्याकडून 500 रुपयांची भेट. जरा जोरदार टाळ्या मोरे दादा आणि लुंबिनी बुद्ध विहारासाठी. निघालो भीमाच्या, निघालो भीमाच्या पथाने ध्येय साधाया, निघालो भीमाच्या पथाने ध्येय साधाया, निघालो भीमाच्या पथाने ध्येय साधाया, निघालो भीमाच्या, निघालो भीमाच्या पथाने ध्येय साधाया, निघालो भीमाच्या पथाने ध्येय साधाया, निघालो भीमाच्या पथाने ध्येय साधाया, निघालो भीमाच्या पथाने ध्येय साधाया. बाबासाहेबांची लेकरं कायम प्रवाहाच्या विरोधात जाण्याचा जिगर ठेवतात. मग आपण आहे कोण? बाबासाहेबांची लेकरं आहेत की नाही? सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. आहेत की नाही? आहे नक्की. मग आपण काय सांगतो प्रवाहाच्या विरोधात नाही घालायला. निघालो भीमाच्या, निघालो भीमाच्या पथाने ध्येय साधाया, कारण माझ्या खात्यावरी वेगवेगळी शान आहे, माझ्या खात्यावरी वेगवेगळी शान आहे, मी भगवान माझ्या झोपडीची शान आहे. समृद्धी महिला बचत गटाच्या वतीने 500 रुपयांची भेट मिळाली. सर्वांनी जोरदार टाळ्या द्यायच्या. समृद्धी महिला बचत गट हे कळलं पाहिजे आपल्याला. पैसा किती आहे? बचत गट कधी काय आहे ना? भीमाच्या शब्दावरी, भीमाच्या शब्दावरी, भीमाच्या शब्दावरी
सर्वांना काय मंत्र दिलेला आहे. बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला शब्द काय आहे? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्ही या देशाची बरोबर शासन करती जमात आहे. मग हे द्यायचं ते लिहिलेलं त्याला काहीतरी उजाळा द्यायला लागेल. होणार कधी आपण? म्हणून प्रताप सिंग दादा लिहितात, भीमाच्या शब्दावरी ठाम राहण्यासाठी, भीमाच्या शब्दावरी ठाम राहण्यासाठी, भीमाच्या शब्दावरी ठाम राहण्यासाठी, भीमाच्या शब्दावरी अरे ठाम राहण्यासाठी, प्रताप सिंग माझी जिंदगी कुर्बान आहे, प्रताप सिंग माझी जिंदगी कुर्बान आहे, भीमाचा माझा झोपडी शान आहे, भीमाचा माझा झोपडी तुझ्या माडीत सार गुलाबी करा आहे, तुझ्या माडीत सार गुलाबी करा आहे, तुझ्या माडीत सार गुलाबी करा आहे. आवडलं का सगळ्यांना? नक्की. मग सारखं सर्वांनी ताला टाळ्या पाहिजे. तालामध्ये गाण्याच्या. तुझ्या माडीत सार गुलाबी करा आहे, भीम भगवान माझ्या झोपडीची शान 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 भीम भगवान माझ्या झोपडीची शान आहे. ते वालं म्हणायचं वा वा वा.